मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या कर्नाक पुलावर म्हणजेच आता नव्यानं सिंदूर पुलावर पोहोचलेत। या पुलाचं आता उद्घाटन होत आहे, लोकार्पण होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू होतं। खरं तर मागच्याच महिन्यामध्ये या पुलाचं लोकार्पण होणं अपेक्षित होतं, मात्र एक महिना हे लोकार्पण रखडलेलं होतं। या लोकार्पण रखडण्यामागे काय नेमकी कारणं आहेत याबाबत बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या आणि शासनातर्फे सुद्धा वेगवेगळी कारणं दिली जात होती। मात्र याचं कारण आता काल स्पष्ट झालंय। या पुलाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे। पहलगाममधला जो हल्ला होता आणि त्यानंतर भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं, तेव्हा या पुलाचं नाव आता सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे। सत्कार करणार आहोत माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते उत्तम श्रोत्रे प्रमुख अभियंता पूल राजेश मुळे उपप्रमुख उपअभियंता नामदेव जीवन रावतळे कार्यकारी अभियंता कुणाल वैद्य नरेंद्र पाटवी कृपाल। तर दक्षिण मुंबईमधला हा अत्यंत महत्त्वाचा पूल म्हणता येईल, कारण या पुलामुळे मोठी वाहतुकीची कोंडी आता सुटणार आहे आणि निश्चितच या भागातल्या रहिवाशांनी या पुलावरून वाहतूक करणाऱ्यांनी एक सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। या पुलाचं नामकरण आता सिंदूर पूल असं करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर या पुलाला सिंदूर पूल अशा प्रकारे म्हटलं जाणार आहे। मध्य रेल्वेच्या कर्नाक बंदर इथला मस्जिद स्थानकाजवळचा हा पूल आहे आणि अनेक वर्ष हा बंद असल्यामुळे स्थानिकांना वळसा घालून जावं लागत होतं आणि आता हा एकदाचा पूल तयार झालेला आहे। आता तो सेवेत येतो आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होणारे दुहेरी असा हा पूल आहे। मध्य रेल्वेचा धोकादायक ठरवून पाडलेला हा कर्नाक पूल होता आणि त्या जागी आता हा नवा पूल उभारलेला आहे। मात्र या पुलाचं नाव सुद्धा आता बदललेलं आहे आणि सिंदूर पूल असं या पुलाचं नाव ठेवलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा असलेला हा सिंदूर उड्डाण पूल पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिज अरे काम नाही यार निलेश याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम या पुलाचं केलं आणि विशेषतः रेल्वेवरचा पूल असल्यामुळे आणि दाटीवाटीच्या भागात करायचा असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या। तरी देखील जी काही टाइमलाईन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुळे याचे कॉन्ट्रॅक्टर्स, याच्यावर काम करणारे इंजिनियर्स या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळे ओळखत होतो आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता। खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे। प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापू असे एक प्रकरण आहे। त्यात कशा प्रकारे या कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुरून उरले याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे प्रतापसिंग महाराज असतील, मुधोजी राजे असतील, या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा कर्नाक या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे। ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत, त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं
आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे, कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं, आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअर बेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे. आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुणा पुसत कर्नाक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे. ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. जवळपास 327 मीटरचा हा ब्रिज आहे. त्याच्यामधलं 70 मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे. त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत. वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत. त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि हा जो काही सिंदूर पूल आहे हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि हा ब्रिज 3 वाजेपासून वाहतुकीला खुला होईल. आज बहुत खुशी की बात है कि मुंबई में सिंदूर ब्रिज का. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर पुलाचं आता लोकार्पण झालं असल्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि निश्चितच या भागात राहणाऱ्या दक्षिण मुंबईतल्या विशेषतः मुंबईतल्या जनतेसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र काय नेमकं या पुलाच्या नावामागचं कारण आहे ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ब्रिज का नाम सिंदूर ब्रिज इसलिए किया गया है कि कर्नाक ये ब्रिटिश गवर्नर थे. उन्होंने हिंदुस्तानियों पर बहुत अत्याचार किया. विशेष रूप से सातारा के प्रताप सिंह राजे छत्रपति या नागपुर के मुधोजी राजे, इनको अलग अलग प्रकार से षड्यंत्र में फांसने का प्रयास उन्होंने किया. कई लोगों को जान से मारने का काम उन्होंने किया. इसलिए